नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की नंदिनी ही हॉलमध्ये सोफ्यावर झोपायला चाललेली असते। तेव्हा ती खूपच रागात असते। जीवा तिला अडवण्याचा प्रयत्न करतो की तू बाहेर का चालली आहेस। तेव्हा नंदिनी ही खूपच जोरात ओरडते आणि म्हणते की जोपर्यंत मला सत्य समजणार नाही तोपर्यंत मी हॉलमध्ये झोपणार आहे आणि काळजी करू नका, हे कोणालाही कळणार नाही, सगळे झोपल्यावरच मी जाईल। असं म्हणून नंदिनी तेथून निघून जाते। तेव्हा जीवा विचार करतो की नंदिनी ही आता कोणाचंच काहीही ऐकणार नाहीये, तिला सर्व सत्य सांगावेच लागेल असं जीवा म्हणतो। त्यानंतर जीवा म्हणतो की माझ्या मनात आता काय सुरू आहे हे सर्व मला काव्याला सांगावेच लागेल। त्यानंतर आपण पाहतो की बाबा हे घरी येतात आणि नंदिनीला म्हणतात की काव्या माहेरी गेली का। तेव्हा नंदिनी म्हणते हो बाबा। बाबा नंदिनीला म्हणतात की जीवाची जर बायको अशी माहेरी न सांगता गेली असती तर जीवाने सर्व घर डोक्यावर घेतलं असतं। त्यानंतर जीवा हा नंदिनीकडे जातो। नंदिनी ही हॉलमध्ये झोपलेली असते। जीवा तिच्या हातातील पुस्तक बाजूला काढतो। त्यानंतर आपण पाहतो की मानिनी ही विचार करत असते। ती बोर्डवर चौघांचेही नावे लिहिते, त्यांच्यातील सिमिलॅरिटी जाणून घेते व म्हणते पार्थच्या मनात तर काहीच नाहीये, मग या तिघांच्या मनात नक्की खुपतंय तरी काय याचा शोध मला घ्यावाच लागेल असं म्हणून मानिनी विचारात पडते। त्यानंतर आपण पाहतो की काव्या ही दरवाजा उघडते। कोणीतरी एक व्यक्ती दरवाजात उभा असतो आणि त्याने चेहऱ्यावर मास्क घातलेला असतो आणि तो पूर्ण काळे कपडे परिधान करून येतो। तर मंडळी, येणाऱ्या भागात जीवा नंदिनी आणि काव्याला आपल्या मनातील सर्व सत्य सांगू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।